नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर रजनी कृपान आणि वास्तू एक्सपर्ट. आता आपल्या श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे 13 तारखेपासून. तर आपण श्रावण मासमध्ये का बरं श्रावण मास म्हणजे इतका महत्त्वाचा मानला जातो? श्रावण मासाच्या मागे आपण जे रिच्युअल्स करतो ते काय आध्यात्मिक आहे की वैज्ञानिक कारण आहे त्यामागे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. कारण की ना, जेव्हा आपण आध्यात्मिकतेकडे वळतो किंवा असं काही यूट्यूबवर आम्ही सुद्धा काही दाखवतो तर लोक म्हणतात हे सर्व अंधश्रद्धा आहे, असं आहे. पण असं काहीही नसते. पहिलेपासून जे काही आपण म्हणजे आपल्या पूर्वजांनी जे फेस्टिवल्स सुरू केलेले आहे, जे रिच्युअल्स सुरू केलेले आहे, त्यामागे आध्यात्मिकतेचं तर कारण आहेच आहे, पण त्याच्यासोबत सोबत वैज्ञानिक कारणं सुद्धा आहे. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की श्रावण मास हा सर्व महिन्यांमध्ये का बरं इतका महत्त्वाचा मानले गेलेला आहे. श्रावण महिना म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे? श्रावण महिना हा आपल्या हिंदू पंचांगानुसार सर्वात पवित्र महिना मानला गेलेला आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाला म्हणजेच महादेवाला समर्पित आहे. या श्रावण महिन्यात पूर्ण सृष्टी हिरवीगार झालेली असते, असं चैतन्यशील झालेली असते. त्यामुळे आपल्या मनाला सुद्धा खूप छान असं प्रसन्न वाटते. हा या मागील आध्यात्मिक कारण आहे. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्ही बघा, नोट करा एक गोष्ट, श्रावण जो महिना येतो ना, तो पावसाळ्यातील मध्य भाग असतो, मध्य महिना असतो. तर त्या पिरियडमध्ये काय असते, आपल्याला जेव्हा सुरुवातीला ना ऊन खूप असते उन्हाळ्यात, मग पावसाची आपण वाट पाहत असतो आणि मग पाऊस सुरू होतो, त्यावेळेस आपल्याला काय होतं, खूप छान वाटते. कारण की सुरुवात होते, एक आपण उष्णतेकडनं थंडशीर हवेकडे जात असतो. तर त्या पिरियडमध्ये आपल्या शरीराला छान वाटते. पण जसं जसं पावसाळा कंटिन्यू होत जातो ना, तर वातावरणात एक असं म्हणजे सूर्यप्रकाश कमी असतो, सूर्य निघत नाही या पिरियडमध्ये. तर काय असते, आपल्या शरीराची जी पचनशक्ती असते, डायजेस्टिव्ह सिस्टम असते ना, ते कमकुवत झालेलं असते, वीक झालेलं असते. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांनी त्या पिरियडमध्ये काही आहाराचे नियम आणि उपवास श्रावण महिन्यात स्पेशली आपल्याला करायला सांगितले आहे. म्हणजे त्यांनी ते नियम लावून घेतले म्हणून आपण सुद्धा त्या नियमाचं पालन करत आहोत. त्यामुळे काय होते, आपण श्रावण महिन्यात आपण आहारचे नियम पाळतो. खूप जण कांदा लसूण घेत नाही आणि म्हणजे हेवी असं जेवण नाही जेवत. त्यामुळे काय होते की आपलं शरीर पूर्ण डिटॉक्स होत असते. उपवास केले जाते या महिन्यातच. त्याच्यामुळे श्रावण महिना हा खूप महत्त्वाचा असतो. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा का केली जाते, यामागे एक पौराणिक कथा आहे. त्यामागील आपण आध्यात्मिक कारण जाणून घेऊ. आधी समुद्र मंथनाच्या वेळेस सर्वात आधीनं त्यातनं विष निघालेलं होतं, हलाहल विष निघालेलं होतं आणि सर्व सृष्टी हे संकटात होती. त्यावेळेस भगवान शंकराने, महादेवाने ते विष प्राशन केलं होतं आणि पूर्ण सृष्टीचं संरक्षण केलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी जेव्हा ते विष प्राशन केलं तर त्यांना शरीराला खूप त्रास झाला. तर त्यांचा त्रास कमी होण्यासाठी भगवान शंकराला पूर्ण देवतांनी मिळून जल आणि दुधाचा अभिषेक केला होता. म्हणूनच श्रावण महिन्यात आपण विशेषतः महादेवाचा अभिषेक करत असतो. खूप जण रुद्राभिषेक करतात, खूप जण रुद्र यंत्र असते त्याच्यावर अभिषेक करतात, खूप जण महादेवाचे जे शिवलिंग असते त्याच्यावरती अभिषेक करतात. तर अभिषेक करण्याचं कारण, याच्या मागे आध्यात्मिक कारण हे आहे की का बरं महादेवाला आपण श्रावण महिन्यात जल आणि दुधाचा अभिषेक करत असतो. आता वैज्ञानिक कारण, महादेव हे वैराग्य आणि शांततेचे प्रतीक आहे. आता आपल्या मनात राग, लोभ, मोह, पुन्हा नकारात्मक विचार असतात. जर आपण शंकराची सेवा केली आणि साधना केली, त्यांना जल अभिषेक केला, दुधाचा अभिषेक केला किंवा पंचामृताचा अभिषेक केला, तर आपल्या मनातील नकारात्मकता हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते आणि आपलं शरीर एक शांततेकडे जात असते, आपले विचारात फरक पडत असतो. तर त्यामुळे आपण सुद्धा या महिन्यात भगवान शंकराच्या याच्या पिंडावरती, शिवलिंगावर किंवा
रुद्र यंत्रावरती आपल्याला जल अभिषेक किंवा दुधाचा अभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा असतो. तर यामागचं हे कारण आहे की का बरं महादेवाची पूजा श्रावण महिन्यात केली जाते. पूजा आणि उपवास कसा करावा. आता आध्यात्मिक कारण आपण जाणून घेतलं तर श्रावण महिन्यात लोक आवर्जून श्रावण सोमवार करत असतात. जे पूर्ण श्रावण मासभर म्हणजे जे उपवास नसेल करत ते सुद्धा श्रावण महिन्यात स्पेशली श्रावण सोमवार करत असतात. तर श्रावण सोमवारी आपण काय करत असतो किंवा पूर्ण श्रावण महिन्यात काय करत असतो, आपण शंकराला बेलाचे पान अर्पण करत असतो. तर बेलाचे पान हे भगवान शंकराला खूप खूप प्रिय आहे. तर हे त्यामागील एक आध्यात्मिक कारण आहे की आपण भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करत असतो श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी. आता उपवास करण्यामागचं काय कारण आहे, तर बेलाचे पान चढवण्याच्या मागचे एक आणखी कारण, वैज्ञानिक कारण जर तुम्ही जाणून घेतलं तर बेलपत्री हे जे आहे ते औषध म्हणून काम करतं. एक औषध आणि औषधीसाठी वापरलं जातं आणि एक अँटीबॅक्टेरियल म्हणून पण काम करतं ते. तर त्याच्यामुळे काय होते की बेलाच्या पानाचा आपण जेव्हा बेल अर्पण करत असतो महादेवाला, महादेवाच्या पिंडावर, त्यावेळेस आपला स्पर्श होतो बेलाच्या पानांना. आणि तुम्ही जेव्हा बेल आणता ना घरी, पूर्ण बेल उघडून ठेवता तेव्हा बघा एक वेगळाच सुगंध येत असतो. तो सुगंध आपल्या शरीरात पोचत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरात खूप खूप फरक पडत असतो. बेलाचा स्पर्श आपल्या हाताने होत असतो. तर ते एक बेलपत्र म्हणजे एक औषधी म्हणून सुद्धा उपयोगात आणल्या जाते. आता उपवास म्हणजे काय, तर उपवास म्हणजे खूपच कटाक्षाने उपाशी राहणं असं नसते. म्हणजे काहीच नाही खायचं, स्वतःच्या शरीराला खूप त्रास द्यायचं, किंवा उपवास म्हणजे खूप काही खायचं, साबुदाणा काय वडे पण बनवत आहे, उसळ पण बनवत आहे, हलवा पण बनत आहे, चिप्स पण बनत आहे, हे सर्व पण नसते. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणं, देवाच्या सहवासात राहणं, याला उपवास म्हणते. उपवास करू आपण त्या दिवशी म्हणजे किती जास्त देवाचं नामस्मरण करू शकतो, किती देवासाठी आपण, म्हणजे बघा कोणी वर्किंग असेल तर तुम्ही आपलं वर्क करताना सुद्धा देवाचं नामस्मरण करू शकता. घरी राहत असेल तर तुम्ही महादेवाची एक सेवा करू शकता, रुद्र पाठ करू शकता, पूर्ण शिवलीलामृत वाचू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपण देवाच्या सहवासात राहून आपल्याला उपवास करायचा असतो. उपवास कोणी करतही असेल तर तुम्ही दूध, फळे, दही, पुन्हा हलका आहार घ्या, पण कम्प्लिटली असे उपवास नाही राहायचं. म्हणूनच ना आपल्या पूर्वजांनी ना उपवास काढलेली आहे. मी तुम्हाला आधी पण कारण सांगितलं होतं की आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम जे असते ते वीक झालेलं असतं पावसाळ्यात. म्हणून आपल्याला या महिन्यात प्रॉपर म्हणजे उपवास करायचे असते. आणि बघा याच वेळेपासून सुरू होऊन जातात उपवासाला. तर प्रत्येक हप्त्यात असा एक तरी उपवास येतो, 2 तरी येतो. एकादशी खूप लोक आवर्जून करत असतात पूर्ण चतुर्मास मधल्या. तर उपवास करणं म्हणजे देवाच्या सहवासात राहणं, हे एक या मागचं ना वैज्ञानिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. श्रावण महिन्यात आपण आपलं मन शांत कसं ठेवायचं, तर सर्वात म्हणजे एक जर तुम्ही ना प्रॅक्टिकल विचार जरी केला किंवा वैज्ञानिक सायंटिफिकली, तर बघा तुम्ही रोज मेडिटेशन करू शकता. आणि आपण स्पेशली श्रावण महिन्यात काय करतो, 108दा ओम नमः शिवायचा जाप करत असतो, किंवा ओम ह्या उच्चाराने आपण म्हणजे नामस्मरण करत असतो. तर तुम्ही ना फक्त म्हणजे असेही करू शकता, 108दा माळ जाप करू शकता, किंवा रोज 10 मिनिटं सकाळी बसून असं ओ ओ असं पण तुम्ही नामजप करू शकता, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे नामस्मरण करू शकता. आणि
आपल्या मनाला शांत करू शकता. ओम मध्ये ना इतकी ताकद असते. तुम्ही जर बघाल ना, मेडिटेशन करताना ओमचा उच्चारण करून पण खूप लोक मेडिटेशन करत असते, कारण की त्यामुळे आपले मेंटल जे माइंड असते ते डिटॉक्स होत असते. तर त्यामुळे श्रावण महिन्यापासून तुम्ही सुरुवात करा. जर मेडिटेशन नसेल करत तर तुम्ही तुमच्यामध्ये खूप बदल घडवून आणू शकता. म्हणूनच या सणावाराची अशी सुरुवात झालेली असते की आता हे मी तुम्हाला एक सायंटिफिकली रिझन सांगितलं, पण आध्यात्मिकताकडे तुम्हाला श्रावण मास जर पाळायचा असेल तर तुम्ही नियम घेऊ शकता. कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही आणि जितकं होईल तितकं शांत राहायचं. सोशल मीडियापासून थोडं दूर राहायचं. बघा, सोशल मीडिया हे काही कोणाला खराब करत नाही. ते आपल्या हातात असते की आपल्याला काय त्यातनं छान घ्यायचं आहे आणि काय आपल्याला त्यातनं सोडायचं आहे म्हणून. तर तुम्ही जर असं एक विशिष्ट वेळ बनवा की मला या वेळेवरच फक्त मोबाईल किंवा जे काही कामाचं आहे ते बघायचं आहे, एक वेळ बनवा. तर तुमच्या बाकीच्या वेळसुद्धा तुमच्या सेवेत जाणार, तुमच्या मनात चांगले विचार येईल आणि स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या, जसं मी मेडिटेशन सांगितलं, तर श्वासांवर लक्ष ठेवा. तुम्ही स्वतःच्या श्वासावर जेव्हा लक्ष ठेवाल त्यावेळेस म्हणजे एक प्रकारचे प्राणायाम, रोज तुम्ही प्राणायाम करायला सुरुवात करा. तुमचं बघा आपोआप म्हणजे ना मेंटल पीस असं तुम्हाला इतकं छान वाटेल, डोक्यात इतकं शांतता वाटेल. तर श्रावण महिन्यात तुम्ही इतकं सर्व काही करू शकता. श्रावण महिन्यात आपण कुठल्या सेवा करायच्या ह्या व्हिडिओ मी तुम्हाला आता येत्या 1-2 दिवसात देणार आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आवर्जून बघा. आज मी तुम्हाला श्रावण महिन्याचं काय महत्त्व आहे सायंटिफिकली आणि आध्यात्मिकतेने म्हणजे आध्यात्मिकतेनुसार सुद्धा हे मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो हीच माझ्या महाराजांच्या चरणी प्रार्थना. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.